राज ठाकरे आता परदेशामधून मुंबईत दाखल झालेले आहेत। काल रात्री राज ठाकरे उशिरा मुंबईमध्ये दाखल झाले। राज आणि उद्धव युतीवर राज ठाकरे आता काय बोलणार, कधी बोलणार याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष आहे। राज आणि उद्धव युती होणार का या मुद्द्यावर सध्या महाराष्ट्रातलं राजकारण फिरतंय। तेव्हा राज ठाकरेंच्या मुलाखतीनंतर राज आणि उद्धव युतीची जोरदार चर्चा सुरू झाली। त्यामुळे आता राज ठाकरे काय नेमकं बोलतात मुंबईत दाखल झाल्यानंतर हे बघणं महत्त्वाचं आहे। ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असताना मनसे प्रमुख राज ठाकरे काल रात्री आपला परदेश दौऱ्याहून मुंबईमध्ये परतलेले आहेत आणि राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी युतीबाबत आपले नेते पदाधिकाऱ्यांना न बोलण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्यामुळे दोन्ही पक्षांचे प्रमुख असलेले ठाकरे बंधू आता युतीबाबत नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आणि या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, खरं तर प्रतीक्षा आहे ती दोन बंधू काय नेमकी भूमिका मांडतात, कारण चर्चा तर बऱ्याच रंगल्यात, त्यामध्ये अनेक थिअरीज सुद्धा मांडल्या गेल्या। मात्र आता राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून आलेले आहेत आणि निश्चितच ते त्यांची भूमिका मांडतील। काही ना काहीतरी सोशल माध्यमातून तरी ते व्यक्त होतील असं वाटतंय। काय एकंदरीतच तपशील? समोर अत्यंत किरकोळ आहेत असं म्हणणं आणि त्या लगून काही तासांमध्येच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आवाहनाला दुजोरा देत कुठेतरी एकत्रीकरणाच्या संदर्भात विधान करणं या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। अर्थात राज ठाकरेंच्या मुलाखतीचं टायमिंग सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं गेलं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आपापल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी परदेशात गेले होते। राज ठाकरे हे परदेशातून परत आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा परततील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। लवकरात लवकर ते मुंबईत दाखल होतील आणि त्यानंतर कुठेतरी या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्याची चर्चा सुरू होईल असं कळतंय। ठीक, ओम जरूर आपण यावर चर्चा करत राहूया। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।